वास्तव्याला लोणावलेला आहे, पण ज्या ज्या वेळेला मला ह्या देवाचं दर्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे त्या वेळेपासून मला भरपूर काही अनुभव आलेले आहे. लग्न चालू असताना ही विहीर अर्धी असल्याने परत रिटर्न येताना ही विहीर फुल भरलेली असते. म्हणजे हे जागृत देवस्थान. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी नसते यावेळी, पाल्यान पूर्ण भरलेली असती. यात्रेच्या अगोदर तिची सफाई केली जाते गावातर्फे. गावातली लोक जी म्हणजे बुतेकर मंडळी जी आहे ना, ती लोक येऊन साफसफाई करतात. पब्लिकाची जशी वाढ होईल ना तसे या विहिरीला पाणी वाढतं. त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं ते दरेगाव आहे, ते दरेगावचे ग्रामस्थ या ठिकाणी दीपमाळ पेटवतात. दीपमाळ म्हणजे दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाची पुढे सुरुवात होते. हे जी कोरेगंनी मधले जाते या ठिकाणी देवाचं लग्न लागतं. आता या टायमिंग मध्ये मोहर कुठंच नाही, तर हा मोहर आता कसा काय आणि हा मोहर त्या टायमाला त्याच्यावरती पडला जातो तर अक्षताप्रमाणे. मला ऐकण्यात असं आहे की या ठिकाणी जो मोहर लागतो परत एक झाड हलतं. बरोबर, लग्न लागत असताना झाड हलतं आणि या ठिकाणी जी विहीर आहे ती विहीर मध्ये पाणी वाढत जातं. जशी जशी भाविक भक्त येत जातात तसं तसं त्या विहिरीचं पाणी वाढत जातं. एकदा गावामध्ये व्हॉट्सअप काय करू शकतं याचा उदाहरणाचा आपण चालू करायचं. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आम्ही चाललो आहोत महाबळेश्वर मधील कांदाटी खोऱ्यामध्ये श्री उतेश्वर या मंदिराची आज देवाची जी यात्रा आहे आणि या यात्रेनिमित्त आम्ही कोट्रोशी मार्गे गावडोशी वाळणे वगैरे करत आम्ही तिथून चालत जाणार आहोत. तरी तुम्हाला या रस्त्याचे आम्ही सर्व पूर्ण वाटचाल दाखवलेली आहे कसं जायचं. आणि आता आम्ही सध्या चालत जायला निघालेलो आहोत. आणि ह्या आजी ही लहान लहान लेकरं ही सुद्धा चालत चाललाय. तुम्ही बर तुम्ही एवढं चढून वरती चाललाय का ताई? बरं, किती वर्ष आहे तुमचं माऊली? तुम्ही एवढं आता वर चढून चाललाय, सगळी लोक गाड्यांनी चालली. बोलवलं ना पायी पायी. बरोबर. किती वर्षापासून तुम्ही आता? आमचा दिवस म्हणजे आमचा किती वर्ष होईल? पण किती वर्ष झाले असं तुम्ही प्रवास करताय हे विचार? होय का मंडळी? तुम्ही पाहताय आता की ही लहान लेकरं वृद्ध माणसं ही सुद्धा ही डोंगर कडेकपाऱ्यातून चढून वर जात आहेत देवाच्या दर्शनासाठी. आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, खाण्यासाठी, झोपण्यासाठी पांघरून वगैरे सर्व घेऊन सोबत जातात. आणि काही लोक ही उतेश्वराचं दर्शन घेऊन पुन्हा आपली घरती परतत आहेत. आणि ह्या खडतर प्रवासातून साधारणतः 2 ते 2.5 तास लागतात हा चढण्यासाठी पायवाटेने. तर त्याच्यासाठी अनेक लोक ही या वाटेने प्रवास करतात. तर काही लोक आता रस्त्याचा मार्ग झाल्यामुळे रस्त्याने जातात. तरी आपण गेल्यानंतर तुम्हाला सर्व उतेश्वराचं दर्शन दाखवू. मंडळी, आज आम्ही उतेश्वर यात्रेनिमित्त उचाट महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यामध्ये असलेलं हे 1000-1500 फूट उंचावरती असलेलं उतेश्वर मंदिर, शंकर महादेवाचं मंदिर आहे. आणि या मंदिराची आज पौष पौर्णिमेनिमित्त ही यात्रा भरते. ही यात्रा 3 दिवस चालते. आणि या यात्रेनिमित्त खूप साऱ्या हजारोंच्या संख्येमध्ये महाराष्ट्रातून लाखो भाविक, हजारो भाविक हे या यात्रेनिमित्त दाखल होतात. आज या यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व या विभागाचे आमदार श्री मकरंदाबा पाटील व शंभूराज देसाई हे सुद्धा या यात्रेसाठी दाखल होणार आहेत. आणि आपण आता तुम्हाला यात्रेच्या ठिकाणी जी काही भक्तांची आलोट गर्दी दाटलेली आहे ती तुम्हाला दाखवूच. आणि आपण 1000-1500 फूट वरती आता चढून आलेलो आहोत. आणि आता मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करू, ते तुम्हाला दाखवतोच या व्हिडिओच्या माध्यमातून.
आता आम्ही मंदिराच्या एकदम पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. साधारणतः 20 ते 30 पायऱ्या बाकी आहेत आणि इथे सर्व अपंग, अंध असे सर्व वृद्ध, तरुण, लहान लहान लेकरं ही सुद्धा या भगवंताच्या श्री उतेश्वराच्या या दर्शनासाठी प्रतिवर्षाला येत असतात. तुम्ही पाहताय प्रत्येकाने पांघरून झोपण्यासाठी जेवणाची सोय हे सर्व आपल्या सोबत घेऊन हा डोंगर चढतात. या देवाचा महिमा किंवा या देवाची श्रद्धा किंवा या देवावरचं असणारं प्रेम हे या प्रत्येक भक्तांकडून दिसून येतं. तुम्ही पाहताय आज हे सर्व लोक इथपर्यंत पोहोचण्यामागचं कारण प्रतिवर्षाला येत असतात. आणि ह्या देवाचा विशेष म्हणजे ही इथे एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये पाणी नसतं पूर्ण वर्षभर. भक्त वाढतात ह्या पौष महिन्यात पौर्णिमेला, तसं या विहिरीमध्ये पाणी वाढलं जातं आणि इथे देवाचं लग्नसुद्धा लागतं. तर त्यावेळेस जांभळीला आत्ता या टायमिंगमध्ये मोहूर कुठं नाही आहे, परंतु तिथे मोहूर आहे आणि तो मोहूर सकाळी त्या लग्नाच्या वेळेस पडला जातो असं ऐकण्यात तरी आहे. परंतु आपण तुम्हाला दाखवूया व्हिडिओच्या माध्यमातून पुढे. हार किती, नारळ कितीला आहे? हां, आणि तू शाळा कितीला आहे? कुठे जाते शाळेत? पुण्याला जातेस का तू? आज इथे आले. नमस्कार मंडळी, शिवनेत्र भैरजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपले या उतेश्वर मंदिरावरती सर्व भाविक भक्त या भगवान श्री शंकरांचे भाविक भक्त हे इथं दाखल झालेले आहेत मोठ्या बहुसंख्येने. पौष महिन्यामध्ये या पौर्णिमेच्या दिवशी ही यात्रा संपन्न होते आणि या यात्रेनिमित्त सर्व महाराष्ट्रातील भाविक भक्त हे मोठ्या बहुसंख्येने दाखल होऊन आपल्या या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आणि या देवाचा जागर करण्यासाठी हे सर्व भाविक भक्त दाखल होतात. तरी आज हे सर्व भाविक भक्त जे दाखल झालेले आहेत आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया. या इकडे काही वयस्कर आहेत, लहान लहान लेकरं आहेत, या सर्वांना घेऊन या आपल्या देवाच्या चरणी या आशीर्वाद घेण्यासाठी वर्षातून हे एकदा येत असतात. हा भागाचा जर विचार केला तर इथे वरती येण्यासाठी कुठलंही साधन नाहीये, ना गाडीचा प्रवास होतो ना. पूर्ण हा 2,000 फुटांचा खोल डोंगर आहे आणि या डोंगरातून वर चढून यावं लागतं. मग ती लहान लेकरं असतील किंवा वृद्ध असतील त्या अशांना सर्वांना हा डोंगराचा प्रवास करून या भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी यावं लागतं. तर आज आपण जाणून घेऊया. प्रथमतः आपलं शिवनेत्र भैरजी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपली ओळख आमच्या प्रेक्षकांना. आम्ही जयसिंग बालकृष्ण होतेकर, प्रॉपर गाव कासाई गोटलवाडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. सध्या वास्तव्याला लोणावलेला आहे. पण ज्या ज्या वेळेला मला ह्या देवाचं दर्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे त्या वेळेपासून मला भरपूर काही अनुभव आलेला आहे. जी ही विहीर आहे, ही विहीर आपण पाहू शकतो. आपण आपल्या प्रेक्षकांना पण दाखवून द्या या विहिरीबद्दल. पण विहिरीबद्दल असं आहे की ज्या ज्या वेळेला त्यावेळे जिकडे लग्न लागतो, सुरुवात होते लग्न लागायला, त्या वेळेला ही विहीर अर्धी भरलेली असते. म्हणजे ही म्हणजे भक्त तुम्ही असं दाखवून द्या आमच्या आपल्या पेक्षा. ही जी विहीर आहे तिकडे लग्न चालू असताना ही विहीर अर्धी असल्याने परत रिटर्न येताना ही विहीर फुल भरलेली असते. म्हणजे हे जागृत देवस्थान आहे. आणि असं आम्ही ऐकण्यात आहे की जसं भक्त निघत जात तसं ते पाणी खाली जात. बरोबर, भरत जात. दाखवा इकडे. ही माझी सरपंच वाळणी किसन सुतार. बरं, मग या इकडे आपण स्पष्टच बोलूया. आपण हा सांगा तुम्ही. त्या विहिरीचं महत्व असं आहे की जसं पब्लिकाचं वाढ होईल ना तसं पाणी वाढते. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी नसते या विहिरीला, पाल्यान पूर्ण भरलेली असती. यात्रेच्या अगोदर तिची सफाई केली जाते गावातर्फे. गावातली लोक जी म्हणजे बुतेकर मंडळी जी आहे ना ती लोक येऊन साफसफाई करतात. आणि पब्लिकाची जशी वाढ होईल ना तसं या विहिरीला पाणी वाढतं ते महत्व आहे. आणि तिथं पुढे काही तिथं आपलं लग्न विधी वगैरे होतो, तिथं सुद्धा आपण जाऊया. पण या विहिरीबद्दल आणि या उतेश्वराबद्दल जरा तुम्ही आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला सुद्धा सांगा की थोडंसं उतेश्वराबद्दल. उतेश्वर हे शंकराचे स्थान आहे. हजारो भाविक ह्या यात्रेनिमित्त येतात. ही पावणारा म्हणजे नवसाला पावणारा देव शंकर, स्वयंभू शंकर आहे. भरपूर लोक सातारा जिल्हा, सोलापूर, कोल्हापूर, महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातील लोक ह्या यात्रेला येतात. जसे काही ठिकाणी यात्रा भरतात त्या यात्रेला पब्लिक नसतं, एवढे ह्या यात्रेला पब्लिक असते.
याच्यासाठी मोठे मोठे मंत्री आमदार मंत्री वगैरे सगळे सर्व आपले येतात. बरेच चिटगावले वगैरे सगळे येतात तिथे. तेही कुठलं म्हणजे गाडीचं साधन न घेता डोंगर चढून वरपर्यंत हे डोंगर चढून येतात, पण आता कसं आहे मुख्यमंत्री आपले अच्छा तर सर्व चालतच येतात ना, चालेल चालेल चालेल. म्हणजे कुठलंही साधन वगैरे नसताना सुद्धा. साधन नाही, जवळजवळ खाली रत्नागिरी खेडपासून लोक जे येतात नाही चालत ते येतात. पायी प्रवास करायचं येते ते. बरं, आता हे मंदिराचं काम वगैरे चाललंय, हे सर्व मजुरी म्हणजे अंगमेंट सगळं आता खालून ह्याचे लिफ्ट दगड वगैरे आणतात वरती. बर, एवढं मोठं काम चालू मोठं. आहे. नमस्कार मंडळी, शिवनेत्र भैरजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर शिवनेत्र भैरजी यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आज आपल्या श्री उत्वेश्वराच्या या यात्रेचा महिमा सर्व जगाला कळावा याच्यासाठी शेअर करा आणि या भगवंत श्री शंकराच्या या उतेश्वराच्या बाबतीत आपल्या जगाला, महाराष्ट्राला, या भाविक भक्तांना हा महिमा कळला पाहिजे, यात्रा उत्सव कळला पाहिजे. आणि आज या उतेश्वराच्या बाबतीत काही सूचना असतील, यात्रेच्या बाबतीत असो, या मंदिराच्या बाबतीत असो, या कोणत्याही सूचना असो, ह्या तुम्हाला या शिवनेत्र भैरजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळवल्या जातील. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्याला या चॅनलसोबत कंटिन्यू सोबत राहा, म्हणजे आपल्याला वारंवार या सूचना कळल्या जातील. नमस्कार मंडळी, आता आपण उत्वेश्वराच्या ठिकाणी म्हणजे कोरेगणी लग्न लागतं भगवंताचं म्हणजे पहाटे 5 वाजता सूर्योदय होतो त्या टायमाला हे लग्न लागतं. तर आपण इथल्या स्थानिकांसोबत म्हणजे इथलं जे त्यांचे देवाची पूजा अर्चा करतात ते येऊन जाऊन नेहमी लक्ष ठेवून असतात, अशा नागरिकांपासून आपण जाणून घेऊया. आपला सर्वप्रथम परिचय करून द्या आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी संदीप नलावडे, गाव वायने. या ठिकाणी उत्तेश्वराचा महिमा सांगत असताना तुम्हाला सर्वांना सांगताना आनंद होतोय की या संपूर्ण 105 गाव पंचक्रोशीचे आराध्य दैवत आहे. या ठिकाणी सर्व गोरगरीब जनता आपले सर्व सुख दुःख घेऊन या ठिकाणी देवाच्या चरणी नतमस्तक होत असतात. हे देवस्थान या ठिकाणी श्री उत्तेश्वर मंदिर आणि या उत्तेश्वर मंदिराची जी भगवंत स्वयंभू प्रकट झाले ती स्थापना मामा भाचे असं म्हटलं जातं की उत्तेकर आणि गोगावले हे मामा भाचेचं नातं आणि त्यातून ह्या देवाचा शोध लागला आणि त्यांची स्थापना केली. त्यासोबत निवळा भातोसा म्हणजे तुम्ही पाहिलं तर इकडे अकल्पे गाव आहे तिथला भातोसा, पुढे निवळी गाव आहे तिथला निवळा आणि इकडे खाली वायने गाव येतं तिथला वायने गावचा वायनेकर हा गावडोशी आणि ही सगळी जी उत्तेकर भावकी आहे ही संपूर्ण पंचक्रोशीमध्ये पसरलेली उत्तेकर भावकी, वायने गावामध्ये असणारी उत्तेकर भावकी म्हणजे निवळा, भातोसा, गोगावला, उत्तेकर आणि नलावडे वायनेकर हे लोक 5 जणांनी हे उभारलेले हे आहे ते मानमांतुका आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आता जी पालखी आलेली आहे मंदिरामध्ये ही उत्तेकर वानवलीची पालखी आलेली आहे. काल उत्तेकर वानवलीमध्ये देवाचा गाणा भरण्याचा कार्यक्रम झाला. हा गाणा भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री ही पालखी या ठिकाणी हे उत्तेकर भाविक या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये घेऊन येतात, देवाची स्थापना करतात आणि त्यानंतर आज पालखी आल्याच्या नंतर आता तुम्ही बाकीच्या ज्या 12 गावच्या पालख्या आहेत, त्या आजूबाजूच्या 12 गावच्या ज्या पालख्या आहेत त्या पालख्या यायला सुरुवात होईल. जशी आता संध्याकाळ होईल तशी पालखी यायला सुरुवात होईल आणि शेवटची पालखी जन्नीची पालखी येते रात्री 12 वाजता. जन्नीची पालखी 12 वाजता आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जिथे तुम्ही खाली जातो आपण तिथे जिथून मंदिराची पहिली पायरी चालू होते त्या ठिकाणी तळी भरण्याचा कार्यक्रम होतो. या ठिकाणी तळी भरण्यासाठी वायनेगावचे नलावडे वायनेकर यांना हा कांबळ्याचा मान आहे. ते कांबळं टाकतात, त्याच्यावरती आलेली जन्नी ठेवली जाते आणि तिथे प्रत्येक गावचे जे देवदेवता आहेत त्या प्रत्येक गावच्या देवदेवतांची विडे त्या ठिकाणी घेतले जातात, त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी होतो. प्रत्येक गावाच्या देवदेवतांचं या ठिकाणी नमन केलं जातं, त्यांची प्रार्थना केली जाते आणि तो तळी भरण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. त्यानंतर तळी भरल्याच्या नंतर पुढे मंदिरामध्ये छबिना भरतो. हा छबिना रात्री 12:30 वाजता तो छबिना भरतो. देवाची छबिना म्हणजे देवाची आरास केली जाते. मंदिराच्या भोवतीने हर हर महादेवचा जल्लोष होतो आणि त्यामध्ये छबिना झाल्याच्या नंतर लोकांसाठी एक मनोरंजन म्हणून या ठिकाणी कार्यक्रम चालू होतात. पण त्याआधी जत्रेची सुरुवात होण्याआधी या ठिकाणी जे गोगावले आहेत त्याच्यासाठी तुम्ही पुढे पाहू शकता की दीपमाळ आहे. त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं ते दरेगाव आहे, ते दरेगावचे ग्रामस्थ या ठिकाणी दीपमाळ पेटवतात. दीपमाळ म्हणजे दीपप्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाची पुढे सुरुवात होते आणि तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर रात्री लोकनाट्य असतं, तमाशा असतात, तिथले सांस्कृतिक कार्यक्रम असतात. या पंचक्रोशीमधून आलेले सर्व मान्यवर मंडळ यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी इथले जे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून केला जातो. आणि सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा या ठिकाणी हे जे कोरेगणी म्हटले जाते या ठिकाणी देवाचं लग्न लागतं आणि या ठिकाणी मग तिथून देवाच्या पालख्या इथे येऊन या ठिकाणी लग्न सोहळा होतो आणि त्यानंतर दुपारी पुन्हा तळी भरण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि मोठ जत्रा म्हणतात त्याला.
त्याप्रमाणे पुन्हा एकदा दुपारची अशी मूळ जत्रा होऊन सर्व भाविक आनंद आणि सन्मानाने या ठिकाणी परत केले जातात. या लग्नाच्या टायमिंगला आता मला एक प्रश्न आहे की लग्नाच्या टायमिंगला हा मोहर आता या टायमिंग मध्ये मोहर कुठंच नाही, तर हा मोहर आता कसा काय आणि हा मोहर त्या टायमाला त्याच्यावरती पडला जातो तर ते अक्षताप्रमाणे. हा मला काही गोष्टी ज्या फक्त माहिती आहेत त्याच्यावरतीच मी बोलेन. पूर्ण शाश्वत असं हे नाहीये, कारण कुठलीही गोष्ट बोलताना ती जबाबदारीने बोलली पाहिजे जर आपल्याला त्यातलं पूर्ण माहिती असेल तर. पण मला ऐकण्यात असं आहे की या ठिकाणी जो मोहर लागतो परत एक झाड हलतं, बरोबर लग्न लागत असताना झाड हलतं आणि या ठिकाणी जी विहीर आहे ती विहीर मध्ये पाणी वाढत जातं. जशी जशी भाविक भक्त येत जातात तसं तसं त्या विहिरीचं पाणी वाढत जातं. तर आता तर ह्या म्हणजे या टायमिंगला म्हणजे हिवाळ्यामध्ये कुठल्याच जांभळीला मोहर नाही आणि हेच आपलं एक जागृत देवस्थान इथे या सगळ्या इथेच फक्त या जांभळीला मोहर आलेला. हो ते सगळं. आता तुम्ही प्रेक्षक हो, तुम्ही पाहू शकता, थोडा कॅमेरा जवळ घ्या आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवा. आणि या ठिकाणी लग्न लागत असतं. या लग्नाला लागताना इथे 5 सवासिनी असतात. निवळा, भातोसा, गोगावला, गुत्तेकर आणि नलावडे यांची अशी 5 सवासिनी या ठिकाणी येतात आणि हा लग्न सोहळा असतो. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक उत्तेकर म्हणा, गोगवले, प्रत्येकाला जो मान सन्मान आहे त्याप्रमाणे ही यात्रा चालू राहते. धन्यवाद, तुम्ही सर्वांनी प्रतिक्रिया दिली.
आलेल्या सर्व आलेल्या सर्व हार्दिक स्वागत करण्याचे आहे. तसेच सर्व स्वयंसेवकांनी घराच्या सगळ्यांनी काहीतरी मागवायचे आणि मंडळाचे आणि गावासाठी मला पुढचं आणि रस्ता मोकळा करा. उद्देश नावाचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप होता. ती मुलं यात्रेला येण्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊन आपण यात्रेला पोहोचलं पाहिजे अशा उद्देशानं व्हॉट्सअपचा तयार झालेला ग्रुप पुढे जाऊन एका मंडळामध्ये कसा बनू शकतो हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. या व्हॉट्सअपच्या ग्रुपचं एक मंडळ तयार झाल्याचे अनवैश्य मंडळ होतं, पण या व्हॉट्सअपच्या ग्रुप पासून ते मंडळापर्यंत जो प्रवास होता त्यामध्ये उद्देशकाच्या नावानं या मुलांनी या सगळ्या उद्योगांनी गोगवल्या मुलांनी महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्य उभं केलं. महाराष्ट्रामधल्या गोरगरीब जनतेला आपल्या खिशातून पैसे काढून आपला वेळ खर्च करून वेगवेगळ्या गोरगरिबांना मदत करण्याचं काम केलं आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून या आंध्र मंडळाची आता एक एनजीओ तयार झाली आहे. ही महाराष्ट्राच्या लेवलला चांगलं काम करणारी सामाजिक संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे आणि आम्ही सातत्यानं पाहतोय त्याचा वर्धापन दिन साजरा होतो. एखादा जेव्हा निधी तयार होतो तो आपल्या उद्देश मंडळासाठी उपलब्ध केला जातो. मोठेसरांचं नाव मोठं करतो आणि उद्योगांनी वेगवेगळे धावतीचं नाव मोठं करण्याचं काम या नव्या उद्योजकांनी केलेलं आहे. आज या प्रत्येकाच्या कपाळावर एक पट्टी दिसते त्याच्यावर हजार उद्देश लिहिलेलं आहे, पण ही पट्टी केवळ हजार उद्देश म्हणून घालण्यापुरती नाहीये. तर आज जी काही थंडी पडलेली आहे त्या थंडीचं आपल्या सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी ही कानपट्टी सरकार प्रकार या ठिकाणी दिसतो. आपल्या सगळ्यांना याचं मंदिराच्या गावापर्यंत जातील तिथं वितरण केलं जाणार आहे. साधारणतः हजारोच्या संख्येमध्ये कामकर्त्या आहेत. आता जे दर्शन घ्यायला यात्रेला आले ते दर्शन घेतील आणि दर्शन घेतील त्याचाही कामपट्टी मिळेल असा हा या उपक्रमाचा भाग आहे. मी आता सगळ्यांना विनंती करतो एकदा गावामध्ये व्हॉट्सअप काय करू शकतं याच्या उदाहरणाचं आपण सगळे स्वागत करायचं. धन्यवाद.